शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल वसव, ड्रीप तज्ञ. बरेच कमेंट मला आले की एक फुल्ली ऑटोमॅटिक जे ठिबक सिंचन आहे त्याचा एखादा व्हिडिओ बनवा आणि म्हणून आपण आज खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फुल्ली ऑटोमॅटिक जे आपण ड्रीप सिस्टीम आहे ते कशा पद्धतीने वर्क करते आणि ते आम्ही कशा पद्धतीने जोडलेलं आहे ते आपल्याला आज या ठिकाणी दाखवणार आहोत. तर या इकडं ही आहे कंट्रोल रूम. हा आहे तो पॅनल बॉक्स आहे. या पॅनल बॉक्सवर ही जी आपण सगळी सिस्टीम बसवलेली आहे त्याचं सगळं इलेक्ट्रिशियन सिस्टीम या ठिकाणी आपण जोडलेली आहे. की इथून 200 फुटावर शेततळ आहे आणि त्या ठिकाणी मोटर आहे, परंतु त्याचा स्टार्टर आपण या ठिकाणी आणलेला आहे. स्टार्टर चालू केला, कंट्रोल ऑन केला, त्यानंतर पहिल्यांदा आहे त्यामध्ये NPK असे आपण वर्गीकरण केलेलं आहे आणि 3 टाक्यासाठी हे पहिला जो आहे तो आहे छोटा फिल्टर. त्यानंतर इथं सोलोनट वॉल येणार आहे. हे आहे डोजिंग पंप. हा कंपनीचा डोजिंग पंप आहे आणि जे आपण शेततळ्यामधून आणलेलं पाणी आहे मोटरचं पाणी ते या ठिकाणी इन झालं. इथून पाणी आलं, ह्या टाकीमध्ये गेलं, इन झालं, फिल्टर झालं, फिल्टरहून या ठिकाणं आउट झालं. आउट झाल्यानंतर या ठिकाणी बॅकवॉश सिस्टीम आहे, ही पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. त्यानंतर पुन्हा पुढं आल्यानंतर ही आहे सँड फिल्टरच्या पुढं स्क्रीन फिल्टर आपण दोन सिक्वेन्समध्ये बसवलेले आहेत. तिथून पुढं आल्यानंतर हे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे आपले जेवढे प्लॉट्स आहेत त्या सगळ्या प्लॉटचे या ठिकाणी वॉल आपण बसवलेले आहेत. आता ही जी सिस्टीम आहे ही आता आपण समजून घेऊयात. प्रथम हे जे मोटर आहे ह्या मोटरसाठी ह्या 3 फ्यूज आहेत. ह्या 3 फ्यूजमध्ये लाईट कोणत्यात आहे कोणत्यात नाही, कुठली डीम आहे कुठली फुल आहे, हे इंडिकेटर 3 आहेत या ठिकाणी. या 3 फ्यूजचे 3 इंडिकेटर आहेत. त्यामध्ये व्होल्टेज दाखवतंय किती आहे, इथं आता 241 व्होल्टेज दाखवत आहे. त्यानंतर एका फेजला अशा पद्धतीच्या ह्या 3 फेज या ठिकाणी आहेत. मग आपण सिस्टीम चालू केली की कोणती फ्यूज आहे किंवा कोणती लाईट आहे कोणती नाही आणि त्याचा करंट किती आहे, किती करंट आहे ते या ठिकाणी दाखवतं. हे जे आहे फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाल्यानंतर हा आहे स्टॅबिलायझर. हा याच्यामध्ये समजा जास्त अचानक लाईट आली तर ते हे ट्रिप करतं, कंट्रोल करतं. आता हा जो कंट्रोलर आहे या कंट्रोलरमध्ये मॅन्युअली कंट्रोलर आहे. या कंट्रोलरमध्ये आपण प्रोग्रामिंग करायचं आहे. प्रोग्रामिंग केल्यानंतर कोणत्या प्लॉटला किती तास पाणी द्यायचं आहे ह्याचा प्रोग्राम यामध्ये सेट केला की ते ऑटोमॅटिक पुढं वर्क करत जातं. समजा 1 नंबरच्या प्लॉटला जर तुम्ही 1 तास पाणी लावलं तर तुमचे हे जे इंडिकेटर्स आहेत हे इंडिकेटर्स तुम्हाला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर आणि 8 नंबर असे 8 प्लॉटचे 8 इंडिकेटर्स आहेत. फल्टिगेशन टँक 1 2 3 ह्या 3 टँकचे 3 वॉल आले. त्यानंतर हे बॅकवॉश आहे. बॅकवॉश म्हणजे आपला जो सँड फिल्टर आहे तो 1 तासानंतर आपण याला 1 मिनिटचा प्रोग्राम लावलेला आहे. 1 तासानंतर ऑटोमॅटिक 1 तास 1 मिनिट तुमचं ऑटोमॅटिक बॅकवॉश होणार आणि नंतर पुन्हा 1 तास प्लेन पाणी चालणार. आपला हा जो आहे तो मेन स्विच आला. तुमची सिस्टीम हा जो मेन स्विच आहे हा खताच्या मोटरचा आला आणि हा जो मेन स्विच आहे हा विहिरीवरच्या मोटरचा आला. हा मेन स्विच ऑन केला. आता आपण ही सिस्टीम चालू करत आहे. आता ही सिस्टीम चालू झाली. आता या ठिकाणी हा सँड फिल्टर आहे. ह्या सँड फिल्टरवर इथं एअरवॉल आपण बसवलेला आहे. तो एअरवॉल ह्याचे जास्त प्रेशर झालं की एअरवॉलमधनं ऑटोमॅटिक तुमची हवा पास होणार आणि तिथून येणारी जी काही वाळू आहे ती वाळू ह्या फिल्टरमध्ये या ठिकाणी अडकून राहिली पाहिजे. तिथं आपण सिक्वेन्समध्ये का बसवला आहे त्याचं कारण काय, तर समजा एक फिल्टर समजा चोकअप झाला तर त्याचा लोड ह्या पाठीमागं येऊ नये म्हणून आपण काय केलं, सिक्वेन्समध्ये 2 फिल्टर बसवलेले आहेत. एक चोकअप झाला तरी दुसऱ्यातनं पाणी पास व्हावं ह्यासाठी आपले 2 फिल्टर्स आहेत. 8 प्लॉट आहेत पुढं. त्या 8 प्लॉटचे 8 वॉल या ठिकाणी आपण बसवलेले आहेत आणि याच्यासाठी एअर काढण्याकरता एअर वॉल
हे भिंतीच्या बाहेर आपण ते एअरवॉल बसवलेले आहेत. ते एअरवॉल आपल्याला बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ते दाखवतो. आणि हे जे टाके आहेत त्या टाक्याचे 3 सोलोनट वॉल, हा 1, तो 2 आणि तो 3, ते 8 आणि 3 11 वॉल झाले. इथं बॅकवॉश जे आहे ते बॅकवॉश आहे ते हा वॉल आला. हा हायड्रोलिक प्रेशरवर काम करतो. हा बॅकवॉशचा वॉल आला. आणि याच्यानंतर जे आपण शेततळ बसवलेलं आहे, शेततळ आहे तिथं जी मोटर आहे त्याच्यावर आपण PRV बसवलाय, म्हणजे प्रेशर रिलीफ वॉल. जर समजा तुमचं इथं 1.5 kg पेक्षा जास्त प्रेशर झालं की ऑटोमॅटिक पाणी ते शेततळ्यामध्ये रिटर्न सोडून देतं. तिथे आपण जाऊयात, कशा पद्धतीनं ते वर्क करतंय तेही तुम्हाला दाखवतो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशा नवनवीन टेक्नॉलॉजीज आपल्या रानामध्ये जर बसवायच्या असतील, भले तुमचं जुनं जरी ठिबक असेल तरी सुद्धा ते रिफ्रेश करायचं असेल तर आपण माझ्याशी संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर आहे 9822 038 335. माझं नाव अनिल वसव, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे. ती डिटेल आपण वाचा. त्यामध्ये आपल्याला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर आपण तो सबस्क्राईब करावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.